मनुष्य आपल्या जीवनामध्ये जो सुखी होतो ना, तो नुसत्या कर्माने होत नाही, तो विचाराने सुखी होत असतो. कर्म करणं हे मनुष्याचं व्यावर्तक नाही आहे, विचार करणं हे मनुष्यत्वाचं व्यावर्तक. हे लक्षात घ्या. आपलं वेगळेपण फक्त कष्ट करण्यात नाही आहे. गाढव पण कष्ट करतं, मुंगी पण करते, बैल पण कष्ट करतो, म्हैस पण कष्ट करते, माणूस पण कष्ट करतो. नवल काय? आपण माणूस आहोत याचं वेगळेपण आपल्या विचारात आहे, हे लक्षात घ्या. आपण विचार करतो. विचाराची पात्रता, विचाराची योग्यता मनुष्य सोडून अन्यांना नाही आहे. पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये एक रेने देकार्त नावाचा तत्वज्ञ होऊन गेला. देकार्त नावाचा. त्या रेने देकार्तने, त्या देकार्तचं सगळंच तत्वज्ञान आपण बघा 2-3 अंगानं जाणार आहे ते. आपल्याला त्याचा विचार करायचा नाही. त्याचं एक वाक्य मला आठवलं आत्ता म्हणून मी सांगतोय आपल्यासमोर. त्यांनी एके ठिकाणी स्वतःच्या अस्तित्वाचं लक्षण काय, स्वतःच्या अस्तित्वाचं लक्षण काय, मी आहे, कशावरून काहीतरी सांगाल की नाही. प्रेतही असतं, एखादा दगडही असतो, एखादा लाकडी खांबही असतो, एखादा हारही आहे माझ्यासमोर, आणि मी पण आहे. म्हणजे काय, याच्यात वेगळे पण काय आहे. देकार्तने आपल्या अस्तित्वाचं लक्षण सांगताना एक वाक्य सांगितलंय, आय थिंक देअरफॉर आय एम. मी विचार करतो म्हणून मी आहे. माझ्या अस्तित्वाचं लक्षण माझ्या विचारात लपलेलं असतं. आपण विचार करतो हे आपल्या मनुष्यत्वाचं व्यावर्तक आहे, विलक्षणत्व आहे. नाहीतर मला देह आहे म्हणून मी आहे. गाढवालाही आहे, ढेकणालाही आहे, आणि चिलटालाही आहे, माणसालाही आहे. त्यांच्यापेक्षा आपण काही वेगळे नाही. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, विचार नाही नर खर तो कैसा, पाठीव आहे ज्ञान भार लगड जायचा. तुकोबारांची भाषा आहे. मागेही आपल्याला मी बोललो होतो, विचार नाही नर खर तो कैसा. ज्याला विचार नाही तो नर नसून खर. खर शब्दाचा अर्थ गाढव असा आहे. खर म्हणजे गाढव. कारे दास होसी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया. तुकोबारांची भाषा आहे. नर आणि खर याच्यामध्ये फार अंतर नाही आहे. न काढून ख ठेवलं की त्याचा गाढव होतो, आणि ख काढून न ठेवला की त्याचा माणूस होतो. एवढंच आहे. म्हणजे अंतर किती झालं, न ख. माणसात आणि गाढवात एवढंच अंतर आहे, न ख. नखभराचं अंतर आहे. आम्ही विचार न करू तर त्या क्षणी आम्ही गाढव होऊ. आम्ही विचार करू तर आम्ही माणूस होऊ. मानवी जीवनाचं समाधान हे क्रियेत लपलेलं नाही आहे, ते विचारात लपलेलं आहे. आम्ही जी क्रिया करतो ती विचाराने घडली पाहिजे. मग ती पारमार्थिक असेल, सांसारिक असेल, अथवा कोणती असेल. याच्याकरता म्हणून या 26 गुणांमध्ये काही क्रियात्मक गुणांचा विचार आहे, काही मानसिक गुणांचा विचार आहे, काही ज्ञान विचाराचा विचार आहे. अभय काय आहे, आपण पहिला गुण पहिल्या वर्षी बोललो, अभय. हा काय, हा मानस गुण आहे, ही क्रिया नाही आहे. निर्भयता ही क्रिया नाही आहे. निर्भयता ही ज्ञानाने येणार असली तरी निर्भयता हे ज्ञान नाही आहे. निर्भयता ही आमची मनोभूमिका आहे. अभयत्व ही मनोभूमिका आहे. सत्व संशुद्धी ही अंतःकरणाची भूमिका आहे. मग ज्ञान म्हणा, हा विचार मान्य आहे. ज्ञान, दान क्रिया आहे, क्रियात्मक गुण आहे. तसा यज्ञ हा क्रियात्मक गुण आहे. आणि क्रियात्मक गुणांचा ज्या वेळेला विचार करायचा असतो त्यावेळेला क्रियेपेक्षा ती क्रिया करण्याच्या मागचा विचार काय असतो हे समजून घेणं जास्त महत्वाचं असतं. ज्ञानोबारायांनी याच्यावर जे व्याख्यान केलंय या यज्ञ या संकल्पनेवर 16व्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकावर, ते आपण बघा. ते ज्ञानोबारायांनी क्रिया म्हणून तिथं काहीही वर्णन केलेलं नाही. ज्ञानोबारायांनी क्रियेच्या मागे विचार काय असावेत या संबंधातलं भाष्य केलं. बाकीच्या सगळ्या भाष्यकारांनी यज्ञ ही संकल्पना यज्ञ याच अर्थाने वापरलेली आहे. काही आवश्यकता नाही, संपत आलं. इज्जते हवीर दीयते यत्र
म्हणून यज्ञ ही संकल्पना आपल्याकडे वापरली जाते. जिथे काही यजन केलं जातं, देवतांना हवीरद्रव्य समर्पित केलं जातं, क्रिया झाली सगळ्यांनी. पण ज्ञानोबाऱ्यांनी क्रिया या अर्थाने इथं विचार केला नाही. क्रियेच्या मागचा विचार काय आहे त्याला ज्ञानोबाऱ्यांनी महत्त्व दिलं. योग वासिष्ठांनी एके ठिकाणी म्हणताना असं म्हटलंय की माणसाच्या जीवनामध्ये जेवढ्या केवढ्या अडचणी येतात, जे काही प्रतिबंध येतात, जी काही संकट येतात, या सगळ्यावर एकच औषध आहे. योग वासिष्ठाचं वचन आहे, दीर्घ संसार रोगस्य विचारो हि महौषधम. दीर्घ असणाऱ्या संसार नावाच्या रोगावर विचार हे एकमेव महाऔषध आहे. विचारासारखं दुसरं औषध नाही. मरणारा मनुष्य विचारी असेल तर मरण त्याला काहीही धक्का देऊ तो मरत नाही असा त्याचा अर्थ नाही आहे. अहो, भागवतामध्ये शृंगी ऋषी, शमिकांचा पुत्र शृंगी, या शृंगीनं शाप दिलाय. कुणाला? परीक्षिती राजाला. काय म्हणून? परीक्षिती राजे शिकारीला गेले, तहान लागली म्हणून एका ऋषींच्या आश्रमामध्ये गेले. ते ऋषी समाधिस्थ होते. यांना आपल्या राजेपणाचा अभिमान निर्माण झाला. मी राजा असून मला हा मान देत नाही, मला तहान लागलेली आहे, पाणी विचारलं तरी सांगत नाही. आता समाधी अवस्थेत ते कशाला बोलतील? राग आला म्हणून त्यांनी मेलेला सर्प आणला आणि यांच्या गळ्यात अडकवलं. यांना कळलंही नाही शमिकांना, ते ध्यानावस्थेत होते. थोड्या वेळाने त्यांचे पुत्र शृंगी हे बाहेरून आले आणि आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये कुणीतरी सर्प अडकवलाय हे बघितलं. वाईट वाटलं, राग आला. ते कुणाच्या आध्यात नाहीत, मध्यात नाहीत, त्यांची साधना चालू आहे. कुणी यांच्याबरोबर अशी थट्टा केली, राग आला आणि त्यांच्या तोंडातून शापवाणी बाहेर पडली. ज्याने कुणी हा सर्प अडकवलेला असेल त्याला पुढच्या 7 दिवसामध्ये तक्षक दंश होऊन मरावं लागेल. मग पुढं सगळं भागवत सुरू झालं. मला मुद्दा काय सांगायचा आहे की या भागवतामध्ये, भागवताच्या शेवटी परीक्षिती मेला की नाही? मेले. तक्षकाचा दंश झाला की नाही? झाला. मरण आलं की नाही? आलं. मग भागवत ऐकून काय फरक पडला, काय फायदा झाला? मरण जर आलंच तर भागवत ऐकून फायदा काय? भागवतानं मरण जात नाही. तुम्ही किती भगवद्गीता ऐका, किती भगवद्गीतेचे पाठ करा, मरायचं कुणालाही चुकत नाही. मग अडचण कुठे आहे? आम्हाला आयुर्वेदाने म्हटलंय 100 वर्षाचं आयुष्य जर माणसाला मिळालं तर मनुष्य 100 वर्षात कितीदा मरेल? 100 वर्षात कितीदा मरण येईल? एकदाच येईल. जे काही 100व्या वर्षी, 101व्या वर्षी येईल ते एकदाच येईल ना मरण. आयुर्वेद म्हणतं नाही, मनुष्य 100 वर्ष जगला तर तो 101 वेळेला मरतो. कारण दरवर्षी, यावर्षी तरी राहतो का नाही या भीतीनं तो दरवर्षी मरत राहतो. आणि शेवटी पुन्हा जे 100 वर्ष झाल्यानंतर जे शेवटी मरण येतं ते 101 असतं. त्याच्यात देह पडतो. नाहीतर रोजचं मरण आहेच आहे आपल्याला. मुंबई सारख्या शहरामध्ये नोकरीला गेलेला माणूस घरी संध्याकाळी परत येईल का नाही सांगता येत नाही. कुठं लोकल खाली पडला, आला, अपघात झाला, काही सांगता येत नाही. सगळ्या मरणाचं भय सगळ्यांच्याच अंतःकरणात. माणसाचं मरण हा विकार नाही आहे, तो निसर्ग आहे. त्या मरणाचं भय असणं हा विकार आहे. नित्य भय अंतःकरणामध्ये असणं हा विकार आहे. परीक्षिती राजे मेले नाहीत, मेले ते जिवंत राहिले नाहीत, ते काही चिरंजीव झाले नाहीत. म्हणून मग भागवतांनी काय केलं? भागवतांनी त्यांना मरण या संकल्पनेचा विचार दिला का ज्या विचारानं त्यांना मरणाचं भय बाळगायचं कारण पडलं. विचार आला, दीर्घ संसार रोगस्य विचारो हि महौषधम. सगळ्यात मोठं औषध विचार आहे. म्हणून मरणासन्न झालेला मनुष्य जर विचारी असेल तर त्याचं मरण त्याला दुःख देत नाही. एवढाच फरक आहे. माणसाला मरतानाही आनंदानं मरता आलं पाहिजे असं आपली संस्कृती म्हणते. येतं की नाही मला माहित नाही, अनुभव नाही म्हणून सांगता येत नाही. अनुभव आल्यावर सांगेन मी आपल्याला काय येते. पण आपली संस्कृती, आपलं शास्त्र, आपले जुने लोक, आपले संत मंडळी आपल्याला हे सांगतात. ज्ञानोबाऱ्यांनी म्हटलंय, अरे मरणाचा पण सोहळा झाला पाहिजे. देहाचिया गावा आलिया जन्म मृत्यूचिया सोहळिया ना न म्हणे धनंजया जियापरी. ज्ञानोबाऱ्यांनी 18व्या अध्यायामध्ये म्हटलं, जन्म आणि मरणाचा सोहळा झाला पाहिजे. मरणाचा सुद्धा सोहळा व्हावा अशी आपल्याकडची भूमिका आहे. आणि मरणाचा सोहळा हा फक्त विचाराने होतो, नुसत्या कष्टाने होत नाही. याच्याकरता कृतिरूप जे काही साधन संपदा सांगण्यात आली
ती साधन संपदा त्याच्यापैकी एक आहे ते म्हणजे यज्ञ. यज्ञाचा आपल्याला यज्ञ हा कर्म म्हणून कृती म्हणून विचार करायचा नाही. यज्ञ या संकल्पनेचा आपल्याला विचारारूपानं काही चिंतन करायचंय की यज्ञाच्या मागे विचार काय असतो, यज्ञ म्हणजे काय आहे. आपण आता त्याची व्युत्पत्ती सांगून आलो. इज्जते हवीर दीयते अत्र यज्ञ, हा ज्याच्यामध्ये यजन केलं जातं, ज्याच्यामध्ये हवीर द्रव्य समर्पित केलं जातं त्याला यज्ञ असं म्हणतात. यज हा धातू आहे. या धातूचे कोशामध्ये 3 अर्थ आहेत. यज हा धातू देवता पूजन या अर्थाने चालतो. यज हा धातू संगतीकरण या अर्थाने चालतो. आणि यज हा धातू दान या अर्थाने चालतो. दान देणं या अर्थाने चालतो. यज धातू 3 अर्थाने चालतात आणि या 3ही अर्थाचा आपल्याला यज्ञामध्ये विचार करता येतो. यज्ञ म्हणजे काय? देवता पूजन आहे. यज्ञ म्हणजे काय आहे? देवता आणि देवतांच्या संतुष्टी करता सांगितलेल्या पदार्थाची संगती लावून देणं आहे. आणि यज्ञ म्हणजे काय आहे? यज्ञ म्हणजे दान आहे. 3ही अर्थाने आपल्याला त्याचा विचार करता येतो. अगदी सामान्यत्वानं आपल्याला सांगतो. आज सुरू व्हायला उशीर झालाय पण आपण संपवूयात वेळेवर. यज्ञ म्हणजे काय आहे? यज्ञ म्हणजे देवता पूजन आहे. पूजन करत असताना ते कोणकोणत्या पद्धतीनं केलं पाहिजे याचा वेगवेगळा विचार आहे. सगळ्यांचंच पूजन सगळंच सारखं नसतं. देवतांच्या बाबतीत सुद्धा सगळ्याच देवतांची सगळीच पूजनं सारखी नसतात. त्याच्यामध्ये फरक असायचाच. क्रमामध्ये फरक असेल नसेल हा मुद्दा नाही आहे. गणपतीचं पूजन करायचं असेल तर दुर्वात समर्पित केल्या जातात. भगवान शंकराचं पूजन करायचं असेल तर बेलपत्र समर्पित केलं जातं. भगवान विष्णूचं पूजन असेल तर तुलसीपत्र समर्पित केलं जातं. भगवान शंकराला पांढरं फूल वाहिलं जातं, गणपतीला लाल फूल वाहिलं जातं, विष्णूला कमलपुष्प वाहिलं जातं. फरक पडतोच की. भगवान शंकरांना दाखवलेल्या नैवेद्याचं ग्रहण करता येत नाही. भगवान विष्णूंना दाखवलेला नैवेद्य आपल्याला घेता येतो प्रसाद म्हणून. फरक पडतोच की. त्या पद्धतीनं तो फरक पडत जातो. कुणाकुणाला काय काय द्यावं, कारण देवतांच्या बाबतीमध्ये आता हे काय आहे? हे देवता पूजन आहे. आता विषयांतर होईल याचं, पण मला खरं म्हणजे तिकडं जायचं नाही. पण एक वाक्य सांगतो, देवपूजन वेगळं आहे आणि देवता पूजन वेगळं आहे. या दोन्हीत फरक आहे. देवाचं पूजन वेगळं आहे आणि देवता पूजन वेगळं आहे. देव म्हणजे देवता नाही. आपण ज्यांना देव अशी संज्ञा वापरतो ना, सूर्य ही देवता आहे, चंद्र ही देवता आहे, इंद्र देवता आहे. कारण त्यांच्यावरही कुणाची तरी सत्ता चालते. सर्वंकष आणि अंतिम सत्ता ज्याची असते त्याला देव ही संकल्पना आहे. आणि त्या देवाच्या अधिपत्याखाली आमच्यावर ज्याची सत्ता चालते त्या देवता आहेत. असा फरक आहे त्याच्यामध्ये. सूर्य देवता मानली गेली. सूर्य देव असा शब्द आपण वापरतो, पण शास्त्राने तिला देवता म्हटलंय. चंद्र देवता आहे, वरुण देवता आहे, अग्नी देवता आहे. देव नाहीत हे. देव म्हणजे ब्रह्म या अर्थाने, दिव धातूपासून जो स्वयंप्रकाशी आहे तो देव या अर्थाने, जो या सगळ्यांना प्रकाशित करतो. यदादित्यगतम तेजो जगत भासयते खिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नौ तत्तेजो विद्ये मामकम. ते त्यांचं जे तेज आहे ना ते माझं तेज आहे असं जाण. उपनिषदांनी म्हटलंय, न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतो यम अग्नी तमेव भांतम अनुभाती सर्वम यस्य भासा सर्वमिदम विभाती. याच्या प्रकाशानं प्रकाशित होणारे चंद्र सूर्य अग्नी तारका या देवता झाल्या. पण या देवता ज्याच्या प्रकाशानं प्रकाशित होतात तो देव झाला. असं फरक आहे त्याच्या. त्यामुळे यज्ञामध्ये देवाचा संबंध नाही, यज्ञामध्ये देवतांचा संबंध असतो. मग सूर्याकरता सूर्याय स्वहा सूर्याय इदम न मम देवता, हे देवता पूजन आहे.
चंद्राला दिलं देवता पूजन, अग्नीला दिलं अग्नये स्वाहा अग्नये इदं न मम, हे अग्नये स्वाहा हे देवता, अग्नी देवता झाली. असं आहे, त्याच्यामध्ये थोडं फरक आहे. पुष्कळ आहे 15व्या अध्यायामध्ये तर पुष्कळ आहे. परमात्मा या सगळ्या देवांचा देव म्हटला गेला. देखिला देखिला माये देवांचा देव, फिटला संदेह निमाले दुजे पण ज्ञानोबरांनी म्हटलंय. देखिला देखिला देव आदिदेव बरवा, आदिदेव म्हटलं त्याला, देवांचाही देव. पुष्कळ ठिकाणी आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीये वास, तो हा देवांचाही देव काय कळीकाळाचा भेव, तुकोबरांनी म्हटलं. देखिला देखिला देव आदिदेव बरवा, नामदेवरायांचं वचन. कितीतरी प्रमाण. आपण पांडुरंगाष्टक म्हणत असाल की, पांडुरंगाष्टक परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, त्याचे शेवटचा श्लोक अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परमधाम कैवल्यमेकम तुरीयम प्रसन्नम प्रपन्नार्तिहम देवदेवम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. तिथं देवदेवम शब्द वापरला. देवांचाही देव तो परमात्मा, त्याला देव म्हणा. बाकी देवता. विभाती यस्य भासा सर्वमिदम हा ऐसा, श्रुती काय वायसा ढेकरू देती अनुभवामृत, ज्ञानोबराय बोलतात. पुष्कळ प्रमाण. जाऊ द्या. यज्ञ शब्द देवता पूजन या अर्थाने, आणि देवतांना जे द्रव्य दिलं जातं ते देवता अग्निमुखानं ग्रहण करत असतात, म्हणून ते अग्नीच्या माध्यमातून द्यायचं असतं. त्यांच्यापर्यंत आपलं द्रव्य हे अग्नीच्या माध्यमातून जात असतं. स्थूल वस्तू त्या अग्नीमध्ये जळून जाते, पण ती वस्तू त्या देवतांना तत्व म्हणून जी द्यायची असते ते तत्व त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य अग्नी करत असतो. पाण्यात दिलं तर चालत नाही का? चालत नाही. का? कारण देवतांचं मुख आहे अग्नी, म्हणजे त्या मुखामध्ये ते घालायचं असतं असा नियम आहे. मीमांसेचा एक तांत्रिक प्रयोग आहे हा सगळा. तांत्रिक म्हणजे त्या अर्थाने जाऊ नका. टेक्निकली शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर टेक्निकली असं म्हणतात. त्या तांत्रिक म्हणलं तर थोडं इंग्रजी होतं, ते कळत नाही पटकन. टेक्निकली म्हणा, हां हे मराठी झालं, मान्य आहे. मग आता हे ना हे हा त्याचा टेक्निकल भाग झाला. आपल्याला तिकडं जायचं नाही. यज्ञ ही संकल्पना काय आहे? यज्ञ म्हणजे काय आहे? एकतर ते देवता पूजन आहे, आणि कुणाचंही जे पूजन केलं जातं ना त्या पूजनामध्ये श्रद्धा लागते. कुणाचंही पूजन अचानक मनुष्य करत नाही, त्याच्याकरता श्रद्धा लागते. ती श्रद्धा का निर्माण होते? ती श्रद्धा या कारणाने निर्माण होते की ज्याचं आम्ही पूजन करणार आहोत त्याचा आपला संबंध काय आहे आणि त्याचा आपल्यावरचा उपकार काय आहे हे कळल्याशिवाय आपण पूजन करत नाही. आपल्याकडे सांगितलं वरुणाचं पूजन करा, अग्नीचं पूजन करा. कशा करता सांगितलं? पृथ्वीचं पूजन करा. आपण रोज पृथ्वीचं पूजन करतो. पृथ्वीत्वया धृता लोके देवीत्वम विष्णुना धृता. आपण रोज सकाळी पूजेला बसलो की आधी पृथ्वीला हात लावतो, पृथ्वीचं पूजन करतो. त्वं चोधारय माम देवी पवित्रम कुरुच्या आसनम. पहिल्यांदा आपण तिला हात लावून तिला नमस्कार करतो. सकाळ झाली, आम्ही उठलो झोपेतनं की पहिल्यांदा कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तु गोविंद प्रभाते करदर्शनम. आणि दुसरं समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. पहिल्यांदा पृथ्वीच्या पाया पडतो की दिवसभर मी तुझ्यावर चालणार आहे, माझे पाय तुला त्या तू क्षमा कर. पादस्पर्श, माझा पायाचा स्पर्श तुला होणार आहे. वास्तविक तू देवता आहेस, माझे पाय तुला लागू नयेत, पण तरी मी तुझ्यावर चालणार आहे, माझे पाय तुला लागणार आहेत. मी पहिल्यांदाच तुझी क्षमा मागतोय. तू विष्णू पत्नी आहेस, देवता मानलं गेलं. पृथ्वी ही देवता आहे. देवतांचं पूजन करत असताना श्रद्धा लागते, आणि श्रद्धा निर्माण होण्याकरता संबंध ज्ञान लागत असतं. वरुणाचं पूजन करा, ती देवता आहे. का देवता आहे? कारण वरुण पाऊस पाडतो, पावसानं पिकतं आणि आम्ही जगतो, म्हणून त्यांचं पूजन करा, कारण त्यांचे उपकार आहेत आपल्यावर. भगवंतानी गोकुळामध्ये इंद्रयाग बंद केला आणि गोवर्धन याग सुरू केला. अन्न देणारा कोण आहे? आम्हाला चारा देणारा कोण आहे? गायींना.
इंद्र पाऊस पाडतो, इंद्राची ताकद नाही, इंद्र वरुणाला सांगतो, वरुण पाऊस पाडतो. मग इंद्र कशा करता? इंद्र याग बंद केला, अभिमान झाला होता, अहंकारानं तो वगैरे वगैरे उन्मत्त झाला वगैरे, हा भाग वेगळा असेल, तो सोडून द्या विषय. आता गोवर्धनाचं पूजन करा. का? आम्हाला चारा देणारी आमची पृथ्वी आहे, आमचा पर्वत आहे, आमची नदी आहे. कारण हे सगळे जे प्रत्येक युगामध्ये भगवंतानी या सगळ्यांची निर्मिती केली, आमच्यावर उपकार करण्याकरता केली. रविश्चंद्रो घना वृक्षा नदी गावश्च सज्जनहा येते परोपकाराय युगे देवेन निर्मित. हे सगळे आमच्यावर उपकार करण्याकरता देवांनी निर्माण केले. सूर्याचा उपकार आहे, करा पूजन. चंद्राचा उपकार आहे, करा पूजन चतुर्थीला. अमुक करा, तमुक करा, चंद्राचं पूजन करा. कोजागिरी पौर्णिमेला त्या चंद्राचं प्रतिबिंब पडलेलं दूध प्राशन करा, कारण चंद्रामध्ये अमृत आहे, अमुक आहे, तमुक आहे. हे पूजनच आहे. आणि जेव्हा उपयुक्ततेतून श्रद्धा निर्माण होते, जेव्हा संबंध ज्ञानातून श्रद्धा निर्माण होते, तेव्हा ती श्रद्धा प्रामाणिक असते. कारण त्यांच्याकडून आपल्याला काय मिळालेलं आहे याबद्दलची कृतज्ञता ही त्या श्रद्धेच्या मुळाशी असते. आणि श्रद्धेच्या मुळाशी जेव्हा कृतज्ञता असते, त्यावेळेला जी श्रद्धा क्रियेतून व्यक्त होते, तेव्हा त्याला त्या देवतेचं पूजन म्हटलं. कृतज्ञतेपोटी निर्माण झालेल्या श्रद्धेतून जी क्रिया केलं जातं, त्याला आपल्याला पूजन असं म्हणावं लागतं. म्हणून यज्ञ करणं म्हणजे देवता पूजन आहे. मग त्याच्यामध्ये इंद्राला द्या, त्याच्यामध्ये सूर्याला द्या, त्याच्यामध्ये दिशांना द्या, त्याच्यामध्ये अवकाशाला आकाशाला समर्पण करा, त्याच्यामध्ये पृथ्वीला समर्पण करा, त्याच्यामध्ये अमक्याला तमक्याला. का? कारण यांचे उपकार आहेत आपल्यावर. आपण रोज जे अन्न खातो ना, ते अन्न काय आहे? अरे त्याला पाऊस कारण आहे, त्या अन्नाकरता पृथ्वी हे कारण आहे, त्याच्याकरता बैल हे कारण आहेत, त्याच्याकरता लाकडाचा औत हे कारण आहे, त्याच्याकरता बियाणं हे कारण आहे, मानवी कष्ट हे कारण आहे. आणि मनुष्य जे कष्ट करतो त्याच्याकरता मग मनुष्याला आहुती नाही. का नाही आहे? कारण मनुष्य ज्या इंद्रियांच्या माध्यमातून कष्ट करतो, ते इंद्रिय असणं महत्वाचं नाही आहे, त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता असणं महत्वाचं. एखादा मनुष्य आहे, आपण म्हणतो बहिरा आहे. मला सांगा, बहिरा आहे म्हणजे त्याला कान नाहीत का त्याला ऐकू येत नाही? त्याला ऐकू येत नाही. कान हे इंद्रिय नाही असा त्याचा अर्थ नाही आहे. बहिरा नाही म्हणजे काय? बहिरा म्हणजे काय? ऐकणं कशाने? कानाने. बहिरा माणूस आहे म्हणजे काय? म्हणजे त्याला कान नाहीत का? कान आहेत. कान इंद्रिय आहे. पण इंद्रियाची अधिष्ठात्री देवतेची जर कृपा नसेल तर बऱ्याच वेळेला इंद्रियाची उपस्थिती असूनही ज्ञान होत नाही. असं होतं की नाही? अनेक वेळेला होतं. आपलं लक्ष दुसरीकडे कुठेतरी गुंतलेलं असतं, आपल्याला कुणीतरी हाका मारत असतं. मनुष्य झोपला, जाऊ द्या, कशाला दुसरीकडे जाईल, झोपला. आता प्रवचनातच आहोत तर झोपेचं उदाहरण जास्त समर्पक राहील. मनुष्य झोपला, आई उठवते मुलाला, उठ 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 उठ. 4 हाका मारते, 5 हाका मारते, आवाजाने उठत नाही. एरवी आवाज दिला तर मागे वळून बघतो. मग गाढ झोपेत असताना कान आहे की नाही? आहे. कानाचा आणि शब्दाचा संबंध आलाय की नाही? आला. कान शब्दाचा संबंध येऊन म्हणजे इंद्रिय आणि इंद्रियाचा विषय या दोघांचा संबंध होऊनही आम्हाला त्या विषयाचा बोध होत नाही. याचं कारण काय असेल? एरवी जर त्याच्या नावाने हाक मारली तर तो ओ म्हणतो की नाही? म्हणतो. त्याचं नाव जर राम असेल तर राम म्हटलं की तो ओ म्हणतो, जर जागा असेल तर. जर तो गाढ झोपलेला असेल तर राम, ए राम, राम, रामभाऊ, राम्या, तरी तो उठत नाही. का नाही उठत? एरवी राम्या म्हटलं तर त्याला राग येतो, एरवी रामभाऊ म्हटलं तर सत्कार केल्यासारखं वाटतं, राम म्हटलं तर प्रतिसाद देतो. मग झोपेतच का होत नाहीये? कान नाहीत का? आहेत. शब्द नाहीत का? आहेत. शब्द कानावर पडले नाहीत का? पडले. मग ज्ञान का नाही झालं? इंद्रिय आणि इंद्रियांचा विषय या दोघांचा संबंध होऊनही विषयाचं ज्ञान इंद्रियांकडून ग्रहण केलं जात नाही. याचा कारण त्यावेळेला इंद्रिय असतं, विषय असतात, पण इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता तिथे नसतात. हे त्याचं कारण आहे.
त्यामुळे हवन करत असताना किंवा समर्पण करत असताना किंवा पूजन करत असताना माणसाचं पूजन होत नाही, त्याच्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांचं पूजन होत असतं. तो यज्ञ आहे. डोळ्याची अधिष्ठात्री देवता इंद्र आहे. इंद्राय स्वाहा, इंद्राय इदम न मम करा. आकाशाला पूजन आहे. आकाश पंचमहाभूताचं पूजन आपल्या शास्त्रात सांगितलंय. का? यांचा उपकार आहे आपल्यावर. आपण अन्न खातो त्याच्याकरता हे पंचमहाभूत लागतात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश लागतात. लागत नाही असं नाही. धान्य म्हटलं की त्याला पृथ्वी लागणार, पाणी लागणार, तेजही ऊनही पडावं लागणार, त्याला वाराही सुटावा लागणार आणि आकाशही लागणार त्याला. मग त्या देवतांचा आपल्यावरचा उपकार ज्या वेळेला आपल्या लक्षात येतो त्यावेळेला तत्संबंधानं जी कृतज्ञता निर्माण होते, त्या कृतज्ञतेतून जी श्रद्धा निर्माण होते, त्या श्रद्धेतून त्या देवतांचं पूजन करणं याला यज्ञ असं म्हणतात. हा यज्ञाचा देवता पूजन या नावाने अर्थ आहे. आता हे लांब कुठपर्यंत सांगत बसायचं. त्या देवतांना त्या पद्धतीचं हवीरद्रव्य दिलं पाहिजे. यज्ञ शब्दाचा अर्थ आहे दान. यज्ञ करणं म्हणजे काय? आता पुन्हा हाच विचार आहे, फक्त वेगळ्या परिभाषेत आपल्या समोर ठेवून थांबतो आज. यज्ञ करणं म्हणजे काय? मला मिळालेली कोणती वस्तू, ती माझ्या कष्टाने मिळालेली असू देत अथवा कष्टविरहित प्रारब्ध बलाने मिळालेली असू देत अथवा कुणीतरी मला दिलेली असू देत, ती वस्तू जर मला प्राप्त झालेली असेल तर त्या वस्तूची प्राप्ती ही माझ्या एकट्याच्या जीवावर मला कधी होत नसते. आता मगाशी आपण म्हणालो ना, मी जे अन्न खातो ना, त्या अन्नाकरता पाऊस कारण आहे की नाही? आहे. त्या अन्नाकरता, अन्न पिकण्याकरता ऊन पडावं लागलंय की नाही? पडावं लागलंय. त्या अन्नाकरता पाणी पाहिजे की नाही? पाहिजे. त्या अन्नाकरता पृथ्वी पाहिजे की नाही? पाहिजे. मग मला मिळालेलं जे अन्न आहे ना, त्या अन्नावर माझ्या एकट्याची सत्ता कशी चालेल? समजा पाऊसच पडला नसता तर तुझी सत्ता असूनही धान्य पिकलं नसतं. हा, कष्ट लागतात हे मान्य आहे, त्याबद्दल म्हणणंच नाही. कष्ट लागतात याच्याबद्दल वादच नाही. पण आपल्या कष्टाच्या वाट्याबरोबर अन्यांचाही काही त्याच्यामध्ये वाटा आहे. अन्यांचे काहीतरी साह्य आम्हाला झालेलंच आहे ना. मग त्यांच्या साह्यानं आम्हाला जे मिळालेलं असतं ते मिळालेलं त्यांच्या वाट्याचं त्या प्रमाणात त्यांना देऊन टाकणं, याचं नाव आहे यज्ञ. यज्ञ शब्दाचा अर्थ काय आहे? मग त्याच्याकरता तुम्हाला हवनकुंडच पेटवावं लागेल असं नाही. माझ्या शेतामध्ये काम करताना माझ्या शेतातला नोकरही मला मदत करतो ना, मग त्याच्या वाट्याचं त्याला दिलं पाहिजे की नाही? त्याच्या वाट्याचं प्रामाणिकपणानं त्याला देऊन टाकणं हाही यज्ञच आहे. मी शिक्षण शिकलोय, मला शिकवलं कोणी? शिक्षकांनी. मग मला जर माझ्या शिक्षकांनी शिकवलेलं असेल तर मला जे काही यश मिळतं त्या यशातला त्यांच्याकडचा जो वाटा त्यांचा म्हणून आहे तो त्यांना प्रामाणिक शिक्षकांना देऊन टाकणं, त्याबद्दलची कृतज्ञता, त्याबद्दलचा श्रद्धाभाव अंतःकरणामध्ये ठेवून त्यांना देऊन टाकणं, यालाच यज्ञ करणं असं म्हणतात. त्याच्याकरता हवन कुंड पेटवावं लागत नाही, कोणत्याही ब्राह्मणाला बोलवावं लागत नाही. त्याच्याकरता भात शिजवा, त्याच्यामध्ये तूप घाला, स्वाहा म्हटलं की टाका, याची गरज नाही. ही क्रिया वेगळी आहे, पण या क्रियेच्या मागचा भाव काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून यज्ञ शब्दाचा एक अर्थ केला गेला दान. दान म्हणजे काय? ज्याचं त्याला देऊन टाकणं. आपलं आपल्याकडे नाही, ज्याचं त्याला देऊन टाकणं. आणि ज्याचं त्याला आपल्याला प्रामाणिकपणानं देता येत असेल तर आपलं जीवन यज्ञमय झालं असं समजायला हरकत नाही. परमात्म्याला यज्ञमय म्हणतात. परमात्म्याचं वर्णन करताना थोडस कुठलं प्रमाण देऊ मी तुम्हाला? विष्णू सहस्त्रनामामध्ये चला, आपल्याला तिथलं सांगतो मी. विष्णू सहस्त्रनामामध्ये
विष्णू सहस्त्रनामामध्ये कुठे आहे ते एक भूर्भुवः स्वस्तुरुस्तार तिथं आहे. तिथं तिथं काय म्हटलंय? सविता प्रपितामहा यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञांगो यज्ञवाहनः आहे ना तिथं. आणि त्याच्या पुढच्याही श्लोकामध्ये आपण बघा तो 1.5 श्लोक आहे. तो 1.5 श्लोक तिथं बघा. यज्ञभृत यज्ञकृत यज्ञ यज्ञभुक यज्ञ साधना यज्ञांतकृत यज्ञगुह्यम अन्नमन्नाद एवच. ते अन्न अन्नाद हे नंतर झालं, पण हे जे सगळं आमच्यापर्यंत आलं ते कशामुळे आलं? तिथं ते यज्ञ हे सगळे देवतावाचक शब्द आहेत विष्णू सहस्त्रनामात आलेले. का बाबा? कारण यज्ञ हा परमात्मा हा यज्ञमय समजला जातो. यज्ञमय काय करतो परमात्मा? अरे परमात्मा आपल्या प्रारब्धात आपल्याला देतो. प्रारब्धातलं देतो म्हणजे त्याच्या खिशातलं काढून आपल्याला देत नाही. परमात्मा स्वतःच आपल्याला कधीच काही देत नाही. माझं बोलणं तुम्हाला कदाचित चुकीचं वाटेल. देव आपल्याला त्याच्या जवळचं कधीही काहीही देत नाही. फक्त एका गोष्टीचा अपवाद आहे, प्रेम. तेवढं सोडून ज्ञान परमात्मा त्याच्या खिशातलं देतो. अरे ते आपलं स्वरूप आहे म्हणून आपल्याला मिळतं. प्रारब्ध म्हणजे काय असतं? आपलेच कष्ट असतात, आपल्याला कळत नाही. ते कधीतरी गत जन्मामध्ये गत कालामध्ये केलेले असतात, त्यामुळे आपल्याला ते देव देतो असं वाटतं, पण ते आपलेच असतात. यज्ञ परमात्मा काय करतो? आपलं जे आहे ते आपल्याला देतो. यज्ञ आपण काय केलं पाहिजे? जे ज्याचं ज्याचं आहे ते त्याचं त्याला दिलं पाहिजे. हा यज्ञ आहे. आई वडिलांनी आपल्याला वाढवलं ना, आई वडिलांना आपण त्यांच्या वृद्धावस्थेमध्ये सांभाळणं हा यज्ञच झाला. याच्याकरता आपल्याला वेगळं काही करायचंच नाहीये. का बाबा? त्याने आम्हाला जन्माला घातलंय. आम्ही अज्ञानी असताना, आम्ही दुर्बल असताना त्याने आम्हाला अन्न देऊन वाढवलंय. मग आमचं कर्तव्य काय आहे? त्यांचं त्यांना मिळालं पाहिजे. कारण आज आम्हाला जे मिळालं ते त्यांच्या कृपेनं मिळालं असेल, शिक्षकांच्या कृपेनं मिळालं असेल, आम्हाला अन्यांच्या काही कृपेने मिळालं असेल. तर ज्याचा ज्याचा जो जो वाटा ज्या ज्या प्रमाणामध्ये आहे तो वाटा त्यांचा त्यांना त्या प्रमाणामध्ये अत्यंत प्रामाणिकपणानं देत राहणं याचं नाव आहे यज्ञ. यज्ञ ही संकल्पना इतकी सोपी आणि सरळ आहे. आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला करता येतो तो हा यज्ञ आहे. आणि हा जो यज्ञाचा स्वभाव आहे, ज्याचं त्याला देऊन टाकणं, हा स्वभाव आपल्या ठिकाणी निर्माण होणं, हाच आपला एक परमात्मा प्राप्ती करता आवश्यक असणारा गुण आहे. याच्याने परमात्मा प्राप्ती होते. तांत्रिक दृष्टीने जर बघायचं झालं तर यज्ञ ही क्रिया आहे. ही क्रिया सकाम न करता निष्काम केली पाहिजे. निष्काम क्रियेचा परिणाम अंतःकरण शुद्धीत होत असतो. अंतःकरण शुद्धी ज्ञानाला कारण ठरते. आणि ज्ञान झालं की आपण ब्रह्मरूप होत असतो. म्हणजे ब्रह्मज्ञानाकरताही यज्ञ या क्रियारूपातूनही आपल्याला विचार करता येतो. आणि यज्ञाच्या मागची विचारसरणी लक्षात घेऊन आपल्याला यज्ञातूनही परमात्मा प्राप्ती करता त्याचा विनियोग करता येऊ शकतो. असा दुसरा प्रकार. कर्म आणि विचार या दोन्ही अर्थाने. यज्ञाचा विचार काय आहे? ज्याचं त्याला देऊन टाकणे. आपण उद्या त्या संबंधात बोलू जास्त. ही यज्ञाची एक संकल्पना सांगितली गेली. आणि असा जो यज्ञ आहे तो जर आमच्या नित्य जीवनामध्ये आम्हाला करता आला, काय करायचंय? काही नाही, ज्याचं त्याला देऊन टाकायचं. आत्ता मुलांना द्या, मुलं आपल्याला म्हातारपणात देतील. एक नवरा बायको आपल्या म्हाताऱ्या बापाला कंटाळले. काय करावं कळेना. बंगल्याच्या बाहेर 2 खोल्या होत्या. काय म्हणतात त्याला? आउट हाऊस, बरोबर ना? काय म्हणतात बाहेर? सर्वंट क्वार्टर असल्यासारखं. हां, तिथं बापाला ठेवलं. आता म्हातारा झालेला बाप तिकडे जायचं, दरवेळेला त्याला काय लागलं म्हणून त्याने काय केलं? एक घंटा आणली. घंटा ती आपल्या घरात लावली आणि ती दोरी त्याच्या पलंगावर नेऊन सोडली. तुम्हाला काही लागलं तर घंटा वाजव. तो घंटा वाजवायचा, मग जेवण नेऊन द्या, घंटा वाजण्या, पाणी नेऊन द्या, हे सुरू झालं. कोण त्यांच्याजवळ कायम थांबान सेवा करा, गरज पडली तेव्हा करायचं. दोघंही कंटाळले.
एक वेळेला असं झालं की 2-3 दिवस झाली घंटाच वाजली नाही. 2-3 दिवस घंटा वाजलीच नाही. सून म्हणते आज घंटा वाजली नाही. मुलाला सांगितलं, अहो घंटा वाजली नाही हो आज. आज वाजली नाही? नाही कालही वाजली नाही. काल पण नाही. 2-3 दिवस झाले घंटा वाजलीच नाही. दोघांनाही आनंद झाला. कळलं ना आपल्याला? हां, त्यांना वाटलं खपला म्हातारा. काय झालं असेल, घंटाच वाजली नाही 2 दिवस, जेवण मागितलं नाही, पाणी मागितलं नाही, काय झालं म्हणून जाऊन बघितलं तर म्हातारा खुटखुटीत होता. काही नाही. मग त्याने विचारलं, अहो बाबा तुम्ही घंटा का नाही वाजवली? तो म्हणला, अरे 2 दिवस झाले मी दोरी ओढतोय, कोणी येतच नाही. असं कसं होईल म्हणून जाऊन बघितलं तर घंटाच जागेवर नव्हती. कुठे गेली घंटा? टांगलेली घंटा कुठे गेली? इकडे तिकडे शोधलं, कुठे काही मिळेना. लहान मुलगा होता घरामध्ये, त्याला विचारलं, अरे ती घंटा? तो म्हणला, मी काढून ठेवली. म्हटलं कशा करता? त्याने सांगितलं, अहो म्हणे आता तुम्ही आजोबांना काही लागलं तर घंटा वाजवायला सांगितली, आता ही घंटा वाजवून वाजवून फुटली आणि मग तुम्ही म्हातारी झाल्यावर मी कुठून आणू? मला घंटा लागेल की नाही तुमच्यासाठी? म्हणून मी त्या, म्हणजे जे आपण करतो ते आपल्याला मिळतच असतं. फक्त ते प्रामाणिकपणानं ज्याचं त्याला देता येणं हाच यज्ञ आहे. तो यज्ञ आपल्याला करता आला पाहिजे. तो रोजच्या जीवनामध्ये करता येतो की नाही? करता येतो. घरात सकाळी उठल्यापासून ते आपण झोपेपर्यंत राबणारी घरातली गृहिणी, आपल्याला अन्न मिळतं तिच्यामुळे, आपल्याला कपडे जागेवर मिळतात तिच्यामुळे, आपल्याला सगळं मिळतं तिच्यामुळे. मग अगदी साधं बोलतोय, उगीच घरी जायचंय म्हणून बोलतोय. फक्त रात्री झोपताना तुझ्यामुळे आजचा दिवस फार चांगला आणि सुखाचा गेला, एवढे 4 शब्द तिला दिले तरी तो यज्ञ आहे. माझं एवढंच म्हणणं आहे. फक्त कृतज्ञता व्यक्त करा. तुझ्यामुळे आजचा दिवस, तिला तेवढंच पाहिजे असतं, कारण तिला फार अपेक्षा नसते. प्रत्येक दिवसाच्या तिच्या स्वयंपाकाकरता एक एक दागिना द्यावा अशी तिची अपेक्षा नसते. पण स्वयंपाक चांगला झाला म्हणा. आता आम्ही तर रोज जातो बाहेर जेवायला, रोजच बाहेर. जेवण झाल्यावर म्हणावं, आई स्वयंपाक चांगला झाला होता, असं का असे ना, पण कबूल म्हणावं स्वयंपाक छान झाला होता. बिचारी सकाळपासून कष्ट करते. शब्द गोड बोलले तर, आणि काय असतं हे म्हणावं, कसंही असलं तरी म्हणावं, म्हणजे बोलतात म्हणून पुन्हा बोलवावं म्हणून का आपण म्हणावं, चांगलं झालं होतं, फार छान चव तुमच्या हात नाही, पण बरं असतं. यज्ञच आहे. सामान्य गोष्टीमध्ये हा यज्ञ कुठल्या अर्थाने? देवता पूजन, संगतीकरण आणि दान, या तिन्ही अर्थाने हा धातू चालतो. आणि या धातूपासून यज्ञ शब्द जर सिद्ध होत असेल तर देवता पूजन करणं हा यज्ञ आहे, संगतीकरण करून देणं हाही यज्ञ आहे, आणि दान करणं हाही यज्ञ आहे. या 3 अर्थाने यज्ञाचा विचार कृती रूपानं आपल्याला करता येऊ शकतो. पण ज्ञानोबारायांनी इथं यज्ञ शब्दाचा विचार करत असताना 2-3 अंगानं, 2-3 विचारानं आपल्याला यज्ञ ही संकल्पना मांडून दाखवली. का? त्याचं कारण मी पुन्हा एकदा सांगतोय आपल्याला, की 4थ्या अध्यायामध्ये यज्ञाचा जो विचार आला तो कृती रूपानं आलाय. 16व्या अध्यायामध्ये हा यज्ञ विचार जो आला ना, तो कृती नाही, तो गुणरूपानं आलेला विचार आहे. गुणरूपानं, आणि गुणरूपानं आला म्हणून त्याचा विचार करणं जास्त महत्वाचं आहे. त्याची कृती नंतर होईल न होईल मला माहिती नाही, पण त्याच्या मागचा विचार काय आहे हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. त्याकरता आपल्याला गुणसंपदेमधला एक गुण म्हणून यज्ञाचा विचार करायचा आहे. ज्ञानोबारायांनी काय विचार केलाय या संबंधातला विचार बोलायचा आहे, तो उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये बोलूया. आत्तापुरते इथे आपण थांबूया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल.